आता ज्ञानाची वैशिष्ट्ये काय? तर ज्ञानाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ज्ञान सत्यापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. ज्ञान प्रेम मानवी स्वातंत्र्याच्या सिद्धांताचा एक आधार आहे. आता एक वेळा मिळवलेले ज्ञान आपल्या सीमेच्याही पलीकडे घेऊन जाते. तथ्य आणि मूल्य ज्ञानाच्या आराखड्याचा आधार बनतात. ज्ञान कधीही समाप्त होऊ शकत नाही आणि याचाच ज्ञानाचा स्रोत हा माहिती आहे. ज्ञान शक्ती मानतो आपण. ज्ञान काळाचा महिमा आहे, काळाचा परिणाम आहे. ज्ञानाची कोणतीही सीमा नाही. ज्ञान अथांग आहे. ज्ञान हे शिक्षणाचे सर्वोत्तम साधन मानले गेलेले आहे. ज्ञान व्यक्ती जीवनात समायोजन करण्यास शिकवते. ज्ञान व्यक्ती आणि समाजाच्या विकासात सहाय्यक ठरते. ज्ञान व्यक्तीला विचारशील बनवते आणि ज्ञानात मानव कल्याणाची भावना विद्यमान असते. याप्रमाणे असे म्हणता येईल की शिक्षणाचे प्रमुख ध्येय म्हणजे ज्ञानदान आणि विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्ध करणे. गीतेत सुद्धा असे म्हटले आहे की नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमहिं विद्यते. म्हणजेच इंग्रजीमध्ये बेकन म्हणतो की नॉलेज इज पॉवर. त्यामुळे काय होतं की ज्ञानाचा साठा हा नित्य वाढत जातो आणि आजच्या विज्ञान युगात तर ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालेला आहे आणि ज्ञानाची जी क्षितिजे आहेत ही सारखी विस्तारत आहेत. त्यामुळे आपण विद्यार्थी दशा आटोपल्यानंतरही ज्ञानोपासना चालू ठेवू शकतो आणि ज्ञानोपासना ज्ञान म्हणजे केवळ शब्दज्ञान किंवा पोपटपंची करणे असा या ठिकाणी उद्देश नसतो आणि आपण जी पाहिलेली आहेत ती ज्ञानाची उद्दिष्ट आहेत. धन्यवाद.